नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ मध्ये. कशा आहेत? मजेत आहेत का? मजेतच राहावा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण टाकले, तिथं पण शुभेच्छा दिल्यात. तर बघा या आमचा दादू कसा नटलेला आहे. दादू हाय कर, हाय कर, हाय कर ना, कर ना. लास्ट ते बघायला मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुम्हाला माहितीच आहे मकर संक्रांत आहे म्हणून. तर बघा ह्या साईडला त्याचं काय म्हणतात ते व्यवसायाला घ्यायचंय, व्यवसायाला फळ व्यवसायाचे अजून. हा मग नंतर हे साहित्य टाकायचं, हळदी कुंकू लावायचं पहिल्यांदा, मग तिळगुळ द्यायचं. हा. तर ह्या साईडला बघा हे असे मटकी ते ठेवले ते खण म्हणतात त्यांना. खन 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 सॉरी खन खन, मी म्हणतोय मटकी. धर, धर. तर असं द्या, आपल्याला काय माहिती नाही इतकं त्यातलं. हे आपलं मित्रांनो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा बघा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. येणार नाही तिथपर्यंत, आणा वाटलं तुम्ही दुकानातून जाऊन. तर मित्रांनो बघा, आता हे काय असेल ते तुम्हाला दाखवतोच. हे काय आपला सण म्हणजे आपला म्हणजे जेंट्स लोकांचं नाही होत काय. लेडीज म्हटलं की सगळं आज लेडीजच काय आज एका माणसाची हवा आहे बाबा. कशाची हवं? मग? घरी आल्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक ते करायचा आहे. तर पुरणपोळ्याचा पण स्वयंपाक आहे. मम्मी करणार थोडं. तर बघू आता प्रज्ञा ही पुसते, कशी पुसते ती बघा. सारखं नसतं खायचं, थांब मला वौसन येते मग खात बस. काय पाहिजे तुला? ऊस? ऊस का आपल्या घरचा ऊस आहे काय? आपल्या घरचाच ऊस आहे होय. होय, कोण गेलं तर रानात आणायला? हाय होय. रिया. तर मित्रांनो बघा, इकडे चालू आहे नियोजन. बघा ही सजावट आमची. आता वौसायला जायचंय. ही साडी बघा बरं कशी छान वाटते का, मला सांगा बरं. कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटते साडी ही. आम्ही परवा दिवशी होमी मिस्टरच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा ही साडी दिली आम्हाला. तर कशी वाटते ही साडी मला सांगा कमेंट करून. नक्की सांगा, आठवणीने सांगा बघा. तर मित्रांनो बघा, अशी ओके मध्ये सगळं आवरून झालंय. आता माझी बहीण आहे पूनम म्हणून, आता तिला आणायला चाललोय मी. मग तिला आणि हिला मंदिरात घेऊन जाणार आहे, कारण का मला पण बाहेर जायचंय ना. त्यामुळे म्हटलं लवकरच, नाहीतर ही म्हणत होते 4 वाजता. 4 वाजता म्हटलं राहू दे, म्हटलं तुमचं तुम्ही जावा गावात, मी काही घेऊन जात नाही म्हटलं. बरं बरं म्हणले, आवडती म्हणले. तर चला मित्रांनो, असंच ब्लॉगला कंटिन्यू करा. हां, आणि जी चॅनलवर कोण नवीन आहे का नाही त्यांनी मात्र पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा गड्या. आणि काय सबस्क्राईब करताय पण काय व्हिडिओ पण बघत नाही राव. कमेंट पण करत हा, नाही. 3-4 दिवस ते मागच्या 3-4 व्हिडिओचं तर काय व्ह्यूज आले नाही. त्या 800 आणि 1000 काय असं असतं का? सांगा बरं. इतकी मेहनत करतो तुमचा वाव, तुम्ही सपोर्ट नाही करायचा तर मग कोणी करायचं सांगा बरं. फॅमिली म्हणलंय. हा, युट्यूब फॅमिली राव तुम्ही, आपल्याला असं करताय म्हणलं आपल्याच फॅमिलीला. तर असू द्या. तर आता पूनमला घेऊन येतो आणि डायरेक्ट गावामध्ये भेट. हा डायरेक्ट गावामध्ये भेटू. आता रिया ते ऊस खाते रानात आणलाय आपल्या, असल्या गाव आहे. आणि उंबऱ्यामध्येच बसलाय खात. बघा आम्ही मंदिरात आले, किती गर्दी लांब आहे बघा. तर आता बघू यांचा नंबर कधी येतोय व्यवसायाचा, कधी नाही. लाईनीमध्ये बसल्यात बायका. हा, तर जावा वसून या, मी थांबतो इथंच आपलं. हा रिया. तर मित्रांनो, मंदिरात काय व्हिडिओ केला नाही बरं का मी. म्हटलं आपलं तिथं कसं लेडीज बिडीज, त्यामुळं परत कोणाला वाटतंय म्हणजे राग बी येईल, त्यामुळं काय मी तिथं व्हिडिओ केला नाही. त्यामुळं आता इथं एक छोटंसं मंदिर आहे, आता तिथं व्हिडिओ करतो. तर मित्रांनो, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे बरं का. आता इथं होईल, तिथं नाही बरं का काढला मी व्हिडिओ. म्हटलं उगं कशाला उगं परत कोणी काय बोललं काय, त्यामुळं नाही काय. बोलणाऱ्यांची तोंड लगेच दिसतात. मग काय. काय किती
तर मित्रांनो आता तुम्ही म्हणत असताले आलाय कुठं आता तरी मित्रांनो मंदिर आमच्या शिवावरच आहे म्हणजे पांघरे बाळवणे असे गावाची शिव आहे तिथं भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं पण आलोय आता त्यांना घेऊन आता ह्यांचा काही कार्यक्रम होईल तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा असंच मस्त पैकी रिया तू खा ऊस ऊस का घरचा आहे आपल्या अवसानच नाही हातात धक्का लागला असं नाही झालं. दिलं तर खाऊ घ्या की. भांडू नका बघा मला काय नाही तुम्हाला पण घ्या ते गुरु घ्या आणि कडू बोल होय दररोज दररोज भांडत जाईल त्यापेक्षा भांडणं काढायला घे. तर चला मित्रांनो असंच मस्त पैकी ब्लॉगला कंटिन्यू करा पडली आमच्या नंदनबाई बघा चालल्या घरी त्यांचं बाळ उठलंय आता आम्ही येऊ की संध्याकाळी घरी का नको? तर मित्रांनो तुम्हाला कोण एक पॅसेंजर इथं सोडलं बरं का भाड उद्या उद्या चला वय चालतंय उधारी, उद्या चालतंय उधारी. उधारीवर वयवर मांडून ठेवतो उधारी बहिणीची उधारी हा फोन पे वर पाठव. बाय. तर मंडळी आता आम्ही पण निघतो घरी एक पॅसेंजर सोडलं या उधारीवर आहे पैसे मांडून ठेवायला लावले आम्हाला. वहीत मांडून ठेवायला सांगितलं या तर चला तर आम्ही पण निघतो मस्त पैकी आजचा ब्लॉग झालाय गाड्या मित्रांनो पण माझ्या साडीचं सांगा नक्की मित्रांनो हा. साडी कशी वाटली माझी तर साडीचं सांगा गाड्या पहिलं हिचं साडी कशी वाटते तेवढं कमेंट मध्ये सांगा मॅचिंग झालाय माझा ब्लाऊज काय त्या शिवला नाही डायरेक्ट पाहिला आहे तेव्हा आता घरी दुसऱ्या साडीवरचा घातलाय मी. हा. मीच खायच्या गड्या हातात. तर फायनली घरी आलेलो आहोत तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आजचा कमेंट मध्ये सांगा गाड्या आणि पहिले ही जी साडी सांगा बरं का साडी मात्र लय जीव चाललाय तिचा तर बघा ह्या साईडला खाणं पे बोर खाते बोर आंबट लागतंय. सकाळपासून तिचं तोंड चालूच आहे का असं बंद नाही तर मित्रांनो चला आजच्या दिवसासाठी इथंच कमेंटमध्ये सांगा आमची तर संक्रांती 1 नंबर झाली तुमची पण कशी झाली तेवढं कमेंटमध्ये सांगा तर जे कोणी चॅनलवर आता नवीन आहे का नाही आपली नवीन यूट्यूब फॅमिली त्यांनी पहिले सबस्क्राईब करा गाडा चॅनल आणि लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर पण करा छोट्या भावाला जरा सपोर्ट करा तर चला मित्रांनो बाय बाय